माननीय डॉक्टर विठ्ठल लहाने सर, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माजी मंत्री, ज्यांच्यामुळं लातूरच्या राजकारणामध्ये एक प्रगल्भ नेता आम्हाला भेटलेला आहे, ज्यांच्यामुळं लातूरमध्ये एक वेगळं वारं आता फिरणार आहे, असे एक व्यक्तिमत्व, अतिशय सिन्सिअर, अतिशय प्रेमळ, अतिशय मोठ्या मनाचा माणूस, की ज्यांना मी पत्रिकासुद्धा जाऊ शकलो नाही, भेटायला जाऊ शकलो नाही. त्यांना मी बरेचदा फोन केला, ते म्हटले नाही माझ्याकडे नाही यायचं, माझं मी येतो, काही अडचण नाही, आपला घरचा कार्यक्रम आहे. असे माझे खूप दिवसापासूनचे सपोर्टर, मार्गदर्शक माननीय श्री बसवराजजी पाटील साहेब. यानंतर लातूरमधील एक नवतरुण, म्हणजे ज्यांच्याकडे बघितलं की एक उत्साह येतो, एक हिरो असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे तरुणांचा हिरो आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. शिक्षण क्षेत्रात मोठं काम आहे, राजकीय क्षेत्रात तर बाळकुडूच आहे घरून. सर्वांचे अपेक्षास्थान, सर्वांचं एक मोठं असं अपेक्षेचं वलय असलेले व्यक्तिमत्व, माझे मित्र, माझे सपोर्टर, माझे मार्गदर्शक असं म्हणायला हरकत नाही, वयाने माझ्याकडून लहान असले तरी, कारण त्यांची जी व्याप्ती आहे काम करण्याची ती खूप मोठी आहे. तसे माझे मार्गदर्शक श्री अजितसिंहजी पाटील कव्हेकर साहेब, जे लातूर शहराचे सध्या भाजप जिल्हाध्यक्ष आहेत, पाटील साहेब ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत, आणि ही दोन जोडी जी आहे, ही जोडी आज लातूरच्या एका वेगळ्या प्रगतीपथावर नेण्यासाठी सुसज्ज आहे. मी तर असं म्हणतो की या जोडीनं काहीतरी एक मोठा विक्रम येत्या भविष्यामध्ये करेल अशी मला पूर्ण गावी आहे. त्यानंतर या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे रायशी शाहू कॉलेजचे प्राचार्य श्री महादेव गव्हाणे सर, जे अतिशय प्रेमळ आणि अतिशय उत्साही असतात अशा कार्यक्रमासाठी. सरांना मी फक्त फोनवर सांगितलो, सर आपल्याला या कार्यक्रमाला यायला जमेल का? एक क्षणाचा विलंब न करता, उदय सर मी तिथं आहे, काही काळजी करू नका असं त्यांनी सांगितलं, आणि आमच्या या कार्यक्रमात त्यांची खूप मोठी शोभा वाढवली. शाहू कॉलेज आज जे काही आहे, म्हणजे अगदी आतापर्यंत म्हणजे गेल्या दशकापासनं, कित्येक दशकापासनं त्यांचं त्यांनी नाव वरच्यावर वाढत चाललेलं आहे, आणि आज पण तीच जी उंची आहे त्यापेक्षा अधिक उंची दररोज शाहू कॉलेज गाठत आहे, फक्त गव्हाणे सरांच्या अथक प्रयत्नामुळं. माझ्यासोबत असलेले शैक्षणिक पॅटर्नचे दुसरे जनक, आम्ही अनिरुद्ध जाधव सरांनंतर माझे मित्र, माझे अगदी म्हणजे खास जीवश्य कंठस्थ माननीय श्री शिवराजजी मोटेगावकर सर, आणि त्यांचे बरेच इथं भावी डॉक्टर्स बसलेले आहेत, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. मोटेगावकर सर म्हणजे माझ्याकडे म्हणजे शब्द नाहीत मोटेगाव सर बोलायला, परंतु ज्यांच्याकडे बघितले की असा एक उत्साह येतो की सर म्हणले की सर काही पण करू शकतात, असं एक जे समीकरण आहे सध्या, ते समीकरण सरांकडे बघितलं की खूप छान वाटतंय. या कार्यक्रमामध्ये आपण आजचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम एक विशिष्ट भरपूर अंगाने भरलेला आहे. म्हणजे फक्त सरांचं व्याख्यान तर आहेच, तो मुख्य आकर्षण आहे, मुख्य कार्यक्रम आहे, परंतु नेमकं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय आहे? आज आहे गुरुपौर्णिमा, आज आहे 10 जुलै, आणि आज मला काय माहिती का, आज आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाने सरांचा वाढदिवस आहे. म्हणजे इतका सुंदर असा दुग्ध शर्करा योग आज मला भेटला की मी स्वतःला कृतार्थ समजतो की अशा कार्यक्रमाला तुम्ही एवढी भरगच्च उपस्थिती लावली. बाहेर पण बरेच जण थांबलेले आहेत, त्यांची माफी मागतो मी. बरेच जण एका पायावर पण थांबलेले आहेत, त्यांची पण माफी मागतो. परंतु असे कार्यक्रम करणं हे आम्हाला व्यसन लागलेलं आहे, आणि तुम्हाला त्रास देणं हे पण आमचं दुसरं व्यसन आहे असं मला हरकत नाही. आणि ती मोटेगावकर सरांनी मी दरवर्षी पूर्ण करतो, याबद्दल काही शंका नाही. तर या कार्यक्रमामध्ये आपल्याला सत्कार करायचे, सामाजिक विश्वास जे काम करतात सामाजिक क्षेत्रामध्ये, लातूरमधली जी खरीखुरी मंडळी आहे, जी तळमळीनं खूप काम करतात, अशा 8-9 लोकांचा आपला सत्कार करायचा आहे. जे आपले सत्कारमूर्ती श्री रोहितजी पाटील, श्री काकाजी चौगुले आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ते श्री गोपाळजी वांगे, श्री विशालजी हवा पाटील, श्री सचिन सुरोशे, श्री सुरेश जाधव, सौ निर्मलाताई कांबळे आणि श्री राहुलजी बुदडा. तर हा कार्यक्रम मी आणि मोटेगावकर सर असं दोघांनीच नाही घेतला. आमच्यामध्ये आम्हाला सपोर्ट देणारे, आम्हाला खरा पाठिंबा व्यक्त करणारे आमची संयोजन समिती आहे, जी की लातूरामधली अशी क्रीम मंडळी आहे सगळी. त्यामध्ये इथं उपस्थित आहेत नगरसेविका सौ शोभाताई पाटील ताई, सौ राणीताई यादव, श्री दिग्विजय काथवटे, श्रीजी कुलकर्णी, श्वेताताई लोंढे,
ही सगळी बऱ्यापैकी नगरसेवक मोठ्या मोठ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. ही प्रवीणजी कुस्त्रे, व्यंकटेश कुलकर्णी, संतोष ठाकूर, मधुसूदन पारेखजी माझे मित्र, सीमा करपे ज्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत सध्या, शोभाताई कोंडेकर, भवनाथ पोतदार, दिलीप धोत्रे, विनोद बालू, विनोद देशपांडे, रवी सुडे, विपुल गोजमुंडे, अंकित बाहेती, वैभव नरसे, प्रवीण खरटमोल व समस्त आपण सर्वजण या कार्यक्रमास डॉक्टर सौ कल्पनाताई लहाने आवर्जून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे पण मी विशेष आभार मानतो. माझी बायको अर्चना ती पण आलेली आहे, तिचं पण आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण सगळ्यात महत्त्वाचे काय आहेत, तुम्ही सर्वजण आहात. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतंय, कधी कधी मला कंटाळा आल्यासारखं होतं करावं का नाही की ह्या वर्षी कार्यक्रम. ह्या वर्षी काय झालं, खरं तर दरवर्षी 1 जुलैला हा कार्यक्रम असतो. दरवर्षी 1 जुलै 2011 पासून आमची कार्यक्रमाची ही चालू आहे. 1 जुलै 2011 पहिला कार्यक्रम म्हटला असा मी घडलो. या कार्यक्रमात असंच सभागृह फुललं होतं. 2011 पासून 2025 पर्यंत सातत्यानं 15 वर्ष तुम्ही डॉक्टर लहाने ऐकत आहात. म्हणजे हा एक ग्रीनिज बुकमध्ये रेकॉर्ड होईल असं वाटतंय मला. एकच वक्ता, एकच दिवस आणि एकच वेळ असते आणि सगळेजण तुम्ही ऐकतात. काय ऐकत आहात, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला काहीतरी करायचं आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं आहे आणि मोठ्या झालेल्या लोकांकडून तुम्हाला हे सगळं ऐकण्यासाठी तुम्ही झालेलं आहात. त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आता ॲक्च्युअल हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही आमच्या प्रतिष्ठानमार्फत घेतो. म्हणजे मोठेगावकर सर आणि मी असं दोघांचं आमचं प्रतिष्ठान आहे. दॅट इज नोन ॲज MD प्रतिष्ठान. म्हणजे थोडक्यात माधवराव देशपांडे बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान. माधवराव देशपांडे माझे आजोबा होते. माझे वडील नेहमी सांगतात की माझे आजोबा पंक्ती घालायचे दरवर्षी. कशाच्या पंक्ती घालायच्या, जेवायच्या पंक्ती घालायची दरवर्षी. मग मी सगळं ऐकायचं ते लहानपण बसून. आजोबा खूप फेमस होते, गावामध्ये असं करायचे, वैद्य होते वगैरे 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 वगैरे. मग माझ्या डोक्यात कुठेतरी बसलं की आजोबाचं नाव देऊन काहीतरी आपण चालू करावं सामाजिक चळवळ. आणि या दृष्टीनं मी हे प्रतिष्ठान 1996 साली ओपन केलं. त्यावेळेस माझं वय 20 वर्ष होतं अवघं. त्यावेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली आणि तिथून आमचं हे प्रतिष्ठानचं कार्य सुरू झालं. वेगवेगळे आम्ही हे उपक्रम करत असतो. तर मला सांगायचं हे की आजोबा पंक्ती घालायचे. मग मी एके दिवशी गावात गेलो आमच्या आणि गावात सरपंचाला म्हटलं की बाबा मी असा विचार करतोय की जीव घालू लोकांना दरवर्षी काहीतरी. ते सरपंच आमचं खूप हुशार होतं, तेव्हा दुरुष्टी होती. तो म्हटला कशाला पडता मला ख्या भानगडीत, इथं लोक खाऊन दारू हिंडतात, काही फायदा नाही. खात्यात हिंडतात, त्यांना खाऊ घालून काही फायदा नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, काही तर शैक्षणिक कार्य करा असं मला त्याला सांगितलं. माझ्या डोक्यात फिक्स झालं की हे पंगत घालत होते, फक्त अन्नाची पंगत घालत होते. आपण काय करू, विचाराची पंगत घालू. आणि 2011 साली हा डोक्यात विचार आला आणि तेव्हापासून मला सापडले डॉक्टर विठ्ठल लहाने सर. कसे सापडले, काय सापडले, ही खूप मोठी हिस्ट्री आहे. पण सरांना मी सापडलो का मला सर सापडले मला आठवत नाही. पण आमचं कॉम्बिनेशन आणि मी एकदम सरांकडे आकर्षित झालो. माझं पण पूर्ण जे जीवन आहे ते सरांच्या कंपनीमध्ये गेल्यापासून पूर्णपणे बदललं. म्हणजे एक संगत असते माणसाला, ती संगत भेटल्यानंतर माणूस कुठेही कुठे जातो म्हणतात, तसं मी अगदी 0 म्हणजे मायनसमध्ये होतो. आणि आता माझ्या क्षेत्रात मी म्हणजे बऱ्यापैकी मी यश मिळवलेलं आहे असं मला वाटतंय. पण आणखी भरपूर पुढे जायचं आपल्याला. तर सरांची भेट झाली आणि सरांचं कुठेतरी मी असंच भाषण ऐकलं जसं माझं ऐकलं तसं. आणि 2011ला डॉक्टर्स डे होता, त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम कसं लागत होतं माझ्या. मग मी सरांना जस्ट विनंती केली, सर असं 1 जुलैला आपण एक मला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमात चीफ गेस्ट पाहिजेत. सर 2011ची गोष्ट आहे पाटील साहेब, 2011 आज 2025 आहे. प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम मी घेतो जुलै महिन्यामध्ये, म्हणजे 1 जुलैला. ह्या वर्षी हा दुग्धशर्गा योग बघून 10 जुलैला मी फायनल केलेला आहे. आणि आज खरं तर लहाने सरांचा बड्डे आहे. बड्डे म्हणजे डॉक्टर लहाने सर, आदरणीय लहाने सर, हिज युवर डे. युवर डे मीन्स इट इज डॉक्टर्स डे. एक असं समीकरण घातलं तरी हरकत नाही. म्हणजे मी याला एक अनौपचारिक डॉक्टर्स डे असं म्हटलं तरी मला काही म्हणजे गैर आहे असं वाटणार नाही. तर अशा प्रकारे हा पूर्ण प्रपंच असतो, त्याच्यामध्ये मोठेगावकर मला खूप मोठी साथ देतात. तर याच्यामध्ये आता मी म्हटलं की पंगत घालायची, तर विचारांची पंगत घालायची. का पंगत घालायची, विचारायची. तर हे विचार म्हणजे काय असतात, हे विचार म्हणजे काय असतात, हे म्हणजे एक आपलं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जसं असतंय तसं हे सॉफ्टवेअर आहे आपल्या शरीरामधलं. आपण म्हणजे हार्डवेअर आणि मध्ये जे विचार आहेत ते सॉफ्टवेअर, जे IT मध्ये त्यांना लवकर समजले. तर हे जे विचार आहे, हे विचार मला फक्त माझ्यात जे आले विचार लहाने सरांकडे बघून ऐकून मला वाटलं माझं जीवन बदललंय.
मी माझ्या आयुष्यामध्ये चांगलं करिअर केलं आहे, तर मग हे विद्यार्थी जे नवीन आहेत त्यांना सांगायला कोणी राहत नाही सर. अक्षरशः अशी कंडिशन आहे ग्रामीण भागातल्या पोरांना मार्गदर्शन करायला कोणीच राहत नाही. त्या पोरांना खूप काही करायचं असतंय, परंतु त्याला कोणी सांगायला कोणी नसते. मग हे एक पुण्याचं काम आहे असं वाटलं मला, म्हणून 2011 पासून हा मी प्रबंध चालू केला. तर एक छोटीशी गोष्ट आहे. काल परवा आमच्या कार्यालयामध्ये, संघटनेच्या कार्यामध्ये अजित भाई यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला होता. अजित भैया म्हणजे एक खूप जबरदस्त माणूस आहे, ज्याला मी म्हणजे अक्षरशः आम्ही त्यांच्या प्रेमात पडलोय असं मला हरकत नाही. काल परवा म्हणलं अजित भैयाला, अजित भाई आपली फार ओळख झाली नाही, पण आता ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही खूपच अल्टिमेट आहेत म्हणलं. म्हणजे मी अगदी परेशान झालो. काल परवा आयुक्त मॅडमला भेटायला गेलो होतो. काय अजित भाईंनी बोलले तुमच्यावर शहराच्या प्रश्नावर. त्याच्यामध्ये मग ती कचरा असेल, तुमचं पाणी असेल, स्वच्छता असेल, मराठी, हिंदी, इंग्लिश एकदम फ्लुएंट. त्या मॅडम एकदम खटाखट कामाला लागले असं मला हरकत नाही. एकदम असं उमदं व्यक्तिमत्व किंवा नेतृत्व आपल्याला आज भेटलेलं आहे. खरं तर ह्या कार्यक्रमाला कोण येणार होत्या, म्हणजे आमचं सर्कल पूर्ण झालं असतं, परंतु त्यांच्या काही टेक्निकल कारण असतं ते आल्या नाहीत. निश्चितच पुढच्या कार्यक्रमाला येतील. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की विचार काय असतात. तर ह्या कालपराच्या एका कार्यक्रमामध्ये अप्पाराव कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे मुख्य प्रचारक आहेत तिथले, त्यांना आम्ही बोलवलं होतं आमच्या कार्यालयामध्ये. भैया साहेबांनी बोलवलं होतं. त्यांचं अगदी सुंदर भाषण झालं. तर तिथे एक त्यांनी गोष्ट सांगितली, ती गोष्ट मला मी रिपीट करणार आहे. म्हणजे आमच्या काही बाकी जे आहेत आमच्या स्वयंसेवक त्यांना माहिती आहे गोष्ट, पण ही गोष्ट तुमच्यासाठी रिपीट करणार आहे मी. 1-2 मिनिटाची गोष्ट आहे तुमच्या दोघांच्या मध्ये, किंवा मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु आज माझा दिवस आहे असं मला हरकत नाही सर. त्याच्यामुळे आज लहाने सरांचा बड्डे आहे. लहाने सरांचा बड्डे म्हणजे माझा बड्डे. कारण लहाने सर काय म्हणतात माहिती का, मी आणि तुम्ही एकच आहेत, फक्त शरीर वेगळे असं म्हणतात. अगदी सरांचं सलाम, म्हणजे त्यांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, त्यांचा एवढा माझा विश्वास आहे, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. तर एवढी एक गोष्ट सांगून मी माझं भाषण संपवतो. तर हे विचार काय असतात, विचार माणसाला कुठून कुठे येतात, याचं एक हे छोटीशी गोष्ट आहे. अकबर आणि बिरबल दोघंजण असे गप्पावर बसलेले असतात. खूप दिवसापासून अकबर बिरबलला काही बोलायला असं काही चान्स मिळाला नसतो. अगदी शॉर्टमध्ये सांगतो, त्याने खूप विस्तृत सांगितली होती आम्हाला गोष्ट. मग ते अकबर बिरबलाला म्हणतात की बिरबल भाई, हे अन्न महत्त्वाचं आहे का विचार महत्त्वाचं आहे, मला काय वाटतंय. मग बिरबल म्हणतो, साहेब विचार महत्त्वाचा आहे, अन्न महत्त्वाचं नाही. बिरबल म्हणतो, नाही, अरे अन्न नसेल तर उपयोग काय त्याचा. नाही, अन्न असावं पण कामापुरतं असावं, पण अन्न महत्त्वाचं नाही आहे, विचारच जास्त महत्त्वाचे आहेत. मग त्या दोघांची शर्यत लागते की प्रूव्ह करून दाखवायचं विचार महत्त्वाचे आहेत की अन्न महत्त्वाचं आहे. मग बिरबल म्हणतात, मी दाखवतो तुला प्रूव्ह करून कसं अन्न महत्त्वाचं आहे ते. मग ते गावात दंडी देतात की एक 50 पैलवानांनी तयार राहायचं आहे, सगळा आपला बाळबिस्तारा गोळा करायचा आहे आणि महालात येऊन राहायचं आहे. महालात येऊन कसं राहायचं आहे, तुम्हाला फक्त व्यायाम करायचा आहे, फुल व्यायाम करायचा आहे, फुल खायचं आहे आणि एकदम बॉडी नंबर 1 करायची. असे 50 लोक साईड होतात. ते 50 लोक येतात, त्या महालात राहतात येऊन. ते त्यांना खायला प्यायला एकदम नंबर 1 असतं सगळं. रोज शिरा, बदाम, काजू, काय म्हणेल ते त्यांना, अगदी ते फुल खाणं व्यायाम करणं असं करतात. मग 1 महिना होतो, 3 महिन्याची शर्यत ठरलेली असते. 3 महिन्यामध्ये प्रूव्ह करून दाखवायचं की विचार श्रेष्ठ की अन्न श्रेष्ठ. मग 1 महिन्यानं 1.5 महिन्यानं बिरबल जातात बघा, भूत म्हणलं काय पोझिशन झाली काय नाही, जातात तिथं. तर ते जे पैलवान असतात गेली. मग बिरबलला सांगितले, बाबा बघ, म्हणजे 80% तर कागद संपलेला आहे आणि तो आता हारणार आहेस. मग बिरबल विचार करतो, अरे आपण जायला पाहिजे, एक चक्कर मारा पाहिजे म्हणतो. मग बिरबल जातो ते स्वयंपाकाला विचारतो, अरे कसं चाललंय, काय चाललंय, काय म्हणते पैलवान. तो स्वयंपाक म्हणतो, काय सांगू महाराज, ते इतकं खायलेत रोज रोज 2 टोपले शिरा, 2 टोपले हे सगळं खाऊन मी परेशान झाला करून म्हणत, एवढं खोलेत की सांगू नका म्हणत. मग ते बिरबल म्हणते, नाही काही काळजी करू नकोस तू, आता हे यांना 1 महिना राहिलेला आहे, 1 महिन्याने ह्यांना सगळ्यांना फाशीवर द्यायचं आहे. बिरबलांचा आदेश आहे, ह्या सगळ्यांना फाशीवर टाकायचं असं त्या स्वयंपाकाला त्यांना सांगून निघून येते. स्वयंपाकी परेशान होते, हे असं कसं काय बाबा म्हणते. मग तू काय करतो स्वयंपाकी. मग येणाऱ्या प्रत्येकाला सांगतो, अबे तुम्हाला 1 महिन्यानंतर फाशीवर तोडणार आहेत बिरबल साहेब, म्हणून तुम्हाला तयार करणार आहेत वजनानं प्रकृतीनं, आणि आता 1 महिन्यात फाशी. मग ही वार्ता पूर्ण त्या 50 लोकांमध्ये जाते की आपल्याला फाशी होणार आहे, 1 महिन्यानं फाशी होणारी आहे. संपला विषय. त्या दिवशीपासून त्यांना कुठलेच अन्न गोड लागत नाही, ना शिरा गोड लागतो, ना ते बदाम गोड लागतात, ना ते काजू गोड लागतात, त्यांना कुठलीच गोष्ट चांगली लागत नाही. अक्षरशः ते पाणी सुद्धा प्यायला घाबरतात. एक जण म्हणते, अरे माझं लग्न होणार होतं बे मला येऊन, अरे कशाचं लग्न मिळलं असतात, तू फाशी होणार आहेस मध्ये. कोणी म्हणते, अरे माझा कार्यक्रम होता, कोणी माझं घर बांधणार होतं, सगळं संपलं रे आपलं, आता आपल्याला 1 महिन्याला फाशी आहे म्हणते. मग अशी कंडिशन होते की त्यांची मानसिक कंडिशन पूर्ण बिघडते. त्यांना काहीच खावं वाटत नाही आणि काहीच प्यावं वाटत नाही, कारण त्यांच्या डोक्यात विचार गेलेला आहे. कोणता विचार गेला आहे, एक निगेटिव्ह विचार गेलेला आहे
की आपण आता मरणार आहोत आणि आपल्याला फाशी आहे. 1 महिन्यानं परत अकबर येतो आणि जातो आणि बघतो, विचारतो कशाला पहिलवान कसं चाललाय काय नाही. जातो मध्ये म्हणतो पहिलवानकडे आहेत म्हणतो तो. तिथं कडे झाले 4-5 लोक येतात बाहेर. हमें है म्हणतात. अरे आपकी हालत ऐसी क्यों हो गई? क्या बोलने का महाराज, हमें फांसी नहीं समझा. हमें किसने बोला आपको? तो हमें वो जो सपा करता उसने बोला हमें. बापरे. मग लक्षात येते अरे हे सगळी काडीबीर बनान केलेलं आहे. आणि तो म्हणतो की खरंच म्हणजे विचार ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हे विचारमुळे यांची अवस्था अशी झालेली आहे. थोडक्यात हे जे डॉक्टर लहाने साहेब तुम्हाला विचार घालणार आहेत तो एकदम पॉझिटिव्ह विचार असणार आहे. त्यांनी यश कसं मिळवलेलं आहे, त्यांचं यश कसं मिळवलेलं आहे. गाथा यशाची ही फक्त यशाची गाथा नाही, ही संघर्षाची गाथा आहे, ही जिद्दीची गाथा आहे, ही कन्सिस्टन्सी गाथा आहे, ही जिद्दीची गाथा आहे, ही कष्टाची गाथा आहे, ही प्रामाणिकतेची गाथा आहे, ही कॅरेक्टरची गाथा आहे. म्हणजे अगदी प्रत्येक जे पॉझिटिव्ह गोष्टी लागतात यश मिळवण्यासाठी त्या प्रत्येक गोष्टीची ही गाथा आहे. आणि ही गाथा आपल्याला आज शांतपणे बसवराज पाटील साहेब, अजित भैया काळवकर साहेब, महादेव गव्हाणे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला पूर्ण व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही हा कार्यक्रम, हे भाषण सरांचं त्यांच्या आयुष्यामध्ये कलाटणी दिवस राहणार नाही अशी ग्वाही देतो. मोठेगावकर सरांसहित थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.